माझा पती माझ्यापेक्षा 14 वर्षांनी मोठा होता. आमच्या वयात खूप अंतर असल्यामुळे आमच्या विचारांमध्ये मतभेद होते आणि म्हणूनच आमच्यात खूप भांडणेही होत असे. एके दिवशी अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना लकवा झाला. आता ते पडूनच राहत असत. त्यांच्याकडून काहीही कामे होत नव्हती आणि या गोष्टीचे त्यांना खूप वाईट वाटत आणि पलंगावर पडून पडून ते रडत असत. रडता रडता ते पुन्हा पुन्हा मागच्या खोलीकडे पाहत आणि काहीतरी इशारा करत. त्यांच्या सांगण्यावरून मी त्या रूमकडे जात असे आणि पाहत असे, पण मला तेथे काहीही दिसत नव्हतं. आता बरेच दिवस निघून गेले, पण त्यांची तब्येत सुधारली नाही. एके दिवशी अचानक माझ्या पतीचे निधन झाले. माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मी कसे तरी स्वतःला सावरले. त्यांना जाऊन 15 दिवस झाले होते आणि एके दिवशी विचार करता करता मला अचानक आठवले की माझा पती त्या रूमकडे बघून काहीतरी इशारा करत असे. मग मी विचार करू लागली की त्या रूममध्ये नक्की काय आहे, याचा तपास लावला पाहिजे. मी त्या रूममधून सर्व पसारा बाहेर काढला. त्या रूमची सफाई करता करता मला तिथे असे काही दिसले. ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणतात ना, जेव्हा आपल्यावर संकट येते तेव्हा देव आपल्यासोबत असतो आणि तो सर्वांचे भले करतो आणि आपल्याला संकटातून बाहेर येण्याचा मार्ग सापडतो. मीही त्याच लोकांपैकी एक होते. माझे नाव अर्पिता आहे. मी दिसण्यात चांगली होती, पण माझ्या आईवडिलांनी माझे लग्न एका वयस्कर व्यक्तीशी करून दिले. तो माझ्यापेक्षा 14 वर्षांनी मोठा होता, पण तो मोठ्या पोस्टवर नोकरीला होता. तो दिसण्यातही ठीकठाक होता. त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. आम्ही जेव्हाही सोबत बाहेर निघत असे किंवा फिरायला जात असे, तेव्हा आजूबाजूची लोक मला त्याची मुलगी समजत असत आणि त्यामुळे त्यालाही विचित्र वाटत असे. तो मला म्हणत असे की तू भरपूर जेवण करत जा आणि तुझी तब्येत वाढव, जेणेकरून तूही वयस्कर वाटशील. तेव्हा मी सहज माझ्या पतीला म्हणाली की मी जाड होण्यापेक्षा जर तुम्हीच बारीक झाले तर बरं होईल. या गोष्टीवर त्यांना खूप राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी मला गालावर एक थाप मारली. आमच्या लग्नाला अजून महिनाही झाला नव्हता, तेवढ्यात त्यांनी मला एवढ्या जोरात मारले की मी जमिनीवर पडली आणि म्हणू लागले की बायकांनी बायकांसारखेच राहावे, डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करू नये. मी बायकांना चांगल्या प्रकारे ओळखतो. जर त्यांना ताब्यात ठेवले नाही तर ते डोक्यावर बसतात. तुला माझ्यामुळे सर्व सुख सुविधा मिळत आहेत आणि तू मला नाव ठेवतेस, माझी टिंगल करतेस. मी जीव तोडून माझ्या पतीला सांगण्याचा प्रयत्न करत होती की मी असे काही केले नाही, पण त्यांनी माझी काहीही ऐकून घेतले नाही आणि त्यांना खूप राग आला आणि बऱ्याच दिवसांपर्यंत या गोष्टीसाठी त्यांनी मला टोमणे मारले. ते मला खाण्यासाठी भरपूर काही आणत असत, ज्याने माझे वजन वाढेल आणि मला जबरदस्ती खाऊ घालत असत. मला बाहेरचे जास्त खाण्याची सवय नव्हती, त्यामुळे मला त्रास होऊ लागला आणि माझे पोटही खराब झाले. पण या गोष्टीचे त्यांना काहीही वाटत नव्हते आणि त्याचाच परिणाम माझी तब्येत वाढली आणि माझे वजनही खूप वाढले. त्यामुळे मी विचित्र दिसत होती. माझे सर्व नातेवाईक मला पाहून आश्चर्यचकित होत असे. मला टोकत असे की तू हे काय केले आहे? लग्नाच्या आधी तर तू व्यवस्थित होती, लग्नानंतर तू अचानक एवढे वजन का वाढवले? असे सर्वजण मला बोलू लागले, कारण माझ्या शरीराचा पूर्ण आकार बदलला होता. पण मी कोणाला सांगूही शकत नव्हती. माझा पती प्रत्येक वेळी माझा व माझ्या कुटुंबियांचा अपमान करत असे आणि मला नेहमीच बरे वाईट बोलत असे. पण मी हे सर्व सहन करत होती, कारण मला असे वाटायचे की तो माझे पालनपोषण करत आहे. पण थोड्या दिवसात माझ्या पतीने तेही बंद केले होते. आता तो मला म्हणू लागला की मी तुझा खर्च उचलू शकत नाही, तू स्वतः कमव आणि तुझा खर्च कर. तुझ्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, मी तुला फुकटचे खाऊ घालणार नाही. माझ्या पतीच्या अशा वागण्यामुळे मला खूप त्रास होत होता आणि जणू माझ्या आयुष्यातून सुख गेले होते असे मला वाटू लागले. आता मी एका शाळेत नोकरी करू लागली, पण माझ्या डोक्यात सारखे विचार राहायचे. कधीकधी तर मी शाळेत असतानाही रडत असत. माझ्याजवळ असे कोणीही नव्हते की ज्यांना मी माझे दुःख सांगू शकत होती. माझा पती नेहमी त्याच्या नातेवाईकांसमोर माझा अपमान करत आणि मला त्रास देत असे. आता लग्नाला 3 वर्ष झाले होते, पण आम्हाला मूलबाळही नव्हते. मला या गोष्टीचेही टेन्शन येऊ लागले, पण मी कोणालाही सांगू शकत नव्हती.
मला नेहमी असा प्रश्न पडत असे की माझ्या आईवडिलांनी माझे लग्न अशा व्यक्तीशी का लावून दिले. तरीही मी नेहमी त्याला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करत होती. त्यांची खूप काळजी घेत होती. त्यांना जे आवडेल तेच मी करत होती, पण तरीही त्यांना माझ्यावर रागच येत असे. कधीकधी तर मला असे वाटायचे की त्यांच्या आयुष्यात माझ्या व्यतिरिक्त दुसरे कोणी असेल, कारण माझ्यावर राग केल्यानंतर ते घरातून बाहेर त्यांच्या मित्रांसोबत जात असे आणि त्यांच्यासोबत खूप आनंदाने राहत असे. कधीकधी त्यांचे मित्रही आमच्या घरी येत असे आणि माझा संपूर्ण दिवस त्यांना खाऊपिऊ घालण्यात जात असे. तरीही मी त्यांना काहीही बोलत नव्हती, कारण मला असे वाटायचे की माझ्या पतीला हे पाहून आनंद होईल, पण त्यांना माझ्या कोणत्याही गोष्टीचा आनंद नव्हता. मला हे कळत नव्हते की माझ्या आयुष्यात हे काय चालले आहे. आम्हाला कोणाची नजर लागली आहे, कारण माझा पती ज्या ऑफिसमध्ये काम करत होता तो तिथे लाच घेत होता आणि ते पैसे तो स्वतःवर खर्च करत असे, पण त्यांनी माझा कधीही विचार केला नाही. मी माझा खर्च स्वतः करत असे. आम्ही ज्या परिसरात राहत होतो तेथे सगळ्यांना असे माहीत झाले होते की हे दोघं खूप भांडण करतात. पण एका दिवशी तर हद्दच पार झाली. ते माझ्याशी विनाकारण भांडू लागले. मला म्हणू लागले की मी तुला चांगले जेवण बनवण्यास सांगितले होते, तू हे काय बनवले आहे, आणि जोरात माझ्यावर ओरडू लागली. तेव्हा मी त्यांना म्हणाले की चांगले जेवण बनवण्यासाठी घरात चांगल्या वस्तूही लागतात. माझ्याकडे पैसे नाहीत आणि अजून माझा पगारही झाला नाही. यावरून माझा पती मला म्हणाला की आता मला तुझ्यासोबत राहायचे नाही, तू मला आवडत नाही. आमच्या भांडणाला काही अर्थ उरला नव्हता. भांडणाचा विषय वेगळा होता आणि तो आता वेगळ्याच विषयावर पोहोचला होता. माझा पती माझ्यावर जोरजोरात ओरडू लागला आणि यामुळे त्याचा बीपी वाढू लागला आणि त्यातच त्याला पॅरालिसिसचा झटका आला. हे पाहून मला कळत नव्हते की काय करावे. रात्रीची वेळ होती. कसेबसे मी त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेली. डॉक्टरांनी त्यांच्यावर ट्रीटमेंट केली, पण ते म्हणाले की यांना लकवा झाला आहे. आता यांचे हातपाय काम करणार नाही आणि ते बोलूही शकणार नाही. त्यांचे पूर्ण शरीर निकामी झाले आहे. विनाकारण केलेल्या रागामुळे त्यांचा बीपी वाढला आणि त्यामुळे त्यांना झटका आला. थोड्या दिवसानंतर मी त्यांना घेऊन घरी आली. आता मी त्यांची पूर्णपणे काळजी घेऊ लागली, कारण त्यांना पलंगावरून उठताही येत नव्हते आणि काही सांगताही येत नव्हते. पण मला या गोष्टीचे खूप वाईट वाटत होते, कारण तो जसाही होता पण माझा पती होता. मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की माझ्या पतीसोबत असे काही होईल. आता माझ्यावर घराची संपूर्ण जबाबदारी आली होती. मी नोकरीही करत होती, घरही सांभाळत होती आणि माझ्या पतीची काळजीही घेत होती. हे सर्व पाहून माझ्या पतीचे माझ्याविषयी विचार परिवर्तन झाले की मी माझ्या पत्नीसोबत खूप चुकीचे वागलो आहे, पण तरीही ती माझ्या दुःखात मला साथ देत आहे. एके दिवशी माझ्या पतीने मला काही वेगळाच इशारा केला. मला कळत नव्हते की त्यांना काय म्हणायचे होते. ते समोरच्या खोलीकडे हात करून मला इशारा करत होते, पण याचा अर्थ काय होत आहे मला कळत नव्हते. तरीही मी त्यांना विचारले की तुम्हाला त्या रूममध्ये जायचे आहे का. तेव्हा त्यांनी मला नकार दिला. जेव्हा मी नोकरीला जात असे तेव्हा घरात कोणीही राहत नव्हते, त्यामुळे मी एक बाई कामाला ठेवली होती, कारण मी नोकरी सोडू शकत नव्हती. जर मी नोकरी सोडली असती तर घराचा खर्च कोणी चालवला असता, कारण माझ्या पतीचे पैसे मिळण्यासाठी वेळ लागणार होता. बरेच दिवस निघून गेले, पण त्यांचे पैसेही मिळाले नव्हते. जेव्हा ते व्यवस्थित होते तेव्हा पैशांसाठी त्यांचे बहुतेक नातेवाईक त्यांच्याजवळ येत असत, पण आज जेव्हा त्यांची परिस्थिती खराब झाली होती तेव्हा त्यांना भेटण्यासाठीही कोणी येत नव्हते. आता त्यांना हे समजले होते की वाईट वेळेत मला कोणीही साथ दिली नाही. वाईट वेळेत मला फक्त माझ्या पत्नीची साथ मिळाली आहे. ते रोज त्या रूमकडे इशारा करू लागले आणि आता त्यांना रडूही येत होते. त्यांना पाहून मलाही खूप वाईट वाटायचे, कारण माझ्याकडून त्यांची एवढी वाईट अवस्था पाहिली जात नव्हती. लग्नाच्या 3 वर्षात त्यांनी मला कधीही सुख दिले नव्हते. त्यांनी मला खूप त्रास दिला होता, पण मी त्यांना माफ केले होते, कारण त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली होती. आता ते रडत असत आणि पुन्हा पुन्हा त्या रूमकडे इशारा करत असत. मी जाऊन तिथे पाहत असे, पण मला काहीही मिळत नव्हते. मला असे वाटत होते की त्यांची काहीतरी वस्तू तेथे आहे. एके दिवशी अचानक त्यांची चुलत बहीण आमच्या घरी आली
आणि तिने आपल्या भावाला काहीही विचारपूस न करता ती माझ्याजवळ आली आणि मला माझ्या पतीच्या पैशांबद्दल विचारपूस करू लागली. तेव्हा मी तिला म्हणाले की मी रोज विचारपूस करत आहे, पण अजूनही पैसे आले नाही. त्यावर ती मला म्हणू लागली की तुझ्या पतीचे भरपूर पैसे असतील, तू एवढ्या पैशांचे काय करशील? मी तिला म्हणाले की पैसे आल्यावर मी माझ्या पतीची शहरात जाऊन चांगली ट्रीटमेंट करेल. तेव्हा ती मला म्हणू लागली की कदाचित तुझ्या पतीने दुसरे लग्न केले असेल. मी म्हणाली की मला या बाबतीत काहीही माहिती नाही, पण माझा पती मला घर खर्चासाठीही पैसे देत नव्हता. हे ऐकून ती म्हणाली की मग तर नक्कीच त्याने दुसरे लग्न केले असेल. मी तिला म्हणाली की जर असे झाले असते तर ती महिला येथे नक्कीच पोहोचली असती. ती म्हणू लागली की तुझा पती सर्वांकडून खूप लाच घेत असे, त्यामुळे त्याच्याकडे भरपूर पैसा जमा झाला असेल आणि तो पैसा तो तुझ्यावरच उडवत असेल. या बाबतीत तुला संपूर्ण माहिती असेल. तिच्या तोंडून असे शब्द ऐकून मला आता खूप राग येऊ लागला. मी तिला म्हणाले की मी स्वतः नोकरी करते आणि माझा खर्च उचलते. महिनाभर काम केल्यावर मला 25,000 रुपये पगार मिळतो आणि तो संपूर्ण पगार मी माझ्या घर खर्चासाठी वापरते. तुम्हाला जर माझ्या पतीचे पैसे हवे असतील तर तुम्ही स्वतः शोधा आणि त्यांची दुसरी पत्नी सापडली तर मलाही सांगा. हे ऐकून ती म्हणाली की तू खूप उद्धट आहेस. तुझ्या पतीचाही स्वभाव असाच आहे, म्हणून आज तो अशा अवस्थेत पडला आहे. कदाचित उद्या तुझीही अशीच अवस्था होऊ शकते. तिचे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले होते. मी विचार करू लागले की ह्या जगात कसे लोक राहतात, ते कोणालाही सोडत नाही. मी तिला म्हणाले की तू येथून निघून जा, आणि ती निघून गेली. मी घडलेला सर्व प्रकार माझ्या पतीला सांगितला. त्याला सर्व काही कळत होते आणि तो रडू लागला. त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचे होते, पण तो बोलू शकत नव्हता. मी त्यांना पुन्हा डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांना तपासले आणि म्हणाले की यांचे बरे होण्याचे चान्स खूप कमी आहेत. यापुढे देवाची इच्छा. जर तुम्हाला तुमची शंका काढायची असेल तर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे दाखवू शकता. डॉक्टर प्रत्येक महिन्याला येऊन त्यांचा चेकअप करत असे, पण त्यांच्या तब्येतीत काहीही फरक दिसत नव्हता. पण माझा पती पुन्हा पुन्हा त्या रूमकडेच इशारा करत होता. एके दिवशी सकाळी उठल्यावर मी त्यांना नाश्ता करण्यासाठी उठवत होती, पण ते उठलेच नाही. मी त्यांना उठवण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण त्यानंतर माझ्या असे लक्षात आले की ते या जगात नाही. त्यांना असे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी लगेच डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी त्यांना तपासले आणि त्यांना मृत घोषित केले. ते म्हणाले की त्यांच्यासाठी हेच बरे झाले, कारण ते कधीही बरे होऊ शकले नसते आणि त्यांना खूप त्रासही होत होता. हे ऐकून मला शॉक बसला आणि मी रडू लागली, कारण तो जसाही होता पण माझा पती होता. मी त्यांचा अंतिम विधी पार पाडला. आता मी घरातच राहत होती आणि माझ्यासोबत घरात एक कामवाली बाई होती. तीच घरातील सर्व कामे करत होती, कारण माझ्या पतीच्या निधनानंतर माझ्या कोणत्याही कामात माझे मन लागत नव्हते. एके दिवशी घराचे दार कोणीतरी ठोकले आणि कामवाली मला म्हणाली की तुम्हाला भेटण्यासाठी एक महिला आली आहे. मी तिला विचारले की तिचे नाव काय आहे, ती कोण आहे, कारण मी त्या महिलेला ओळखत नव्हती. जेव्हा मी तिला विचारपूस केली तेव्हा ती मला म्हणाली की मी तुझ्या पतीची दुसरी पत्नी आहे. आता तो मेला आहे आणि मी माझा हिस्सा मागण्यासाठी येथे आले आहे. तुझ्या पतीने 2 वर्षांपूर्वी माझ्याशी लग्न केले होते आणि आम्हाला एक मुलगाही आहे. मी त्याचा हक्क मागण्यासाठी येथे आली आहे. तिचे बोलणे ऐकून मला माझ्या चुलत नंदेची आठवण झाली, कारण ती जे काही सांगत होती ते चुकीचे नव्हते. मी त्या महिलेला म्हणाले की तुला एका विवाहित पुरुषासोबत लग्न करताना लाज नाही वाटली का? ती मला म्हणाली की यात माझी काही चूक नाही. तुझा नवरा तुला पसंत करत नव्हता, त्याला मी आवडत होती, म्हणून त्याने माझ्यासोबत लग्न केले. तेव्हा मी तिला म्हणाली की सुंदर तर मीही होती, पण माझ्या पतीने मला जाणून बुजून माझी तब्येत वाढवण्यास सांगितले आणि मी वेळेच्या आधीच वयस्कर दिसू लागली. ती मला म्हणाली की आता या गोष्टींना काही महत्त्व नाही, मला फक्त माझा हिस्सा पाहिजे. तेव्हा मी तिला म्हणाली की माझा पती माझ्यासाठी काहीही सोडून गेला नाही. मी माझा खर्च स्वतः माझ्या कमाईने करत आहे. जेव्हा त्यांचे पैसे मिळतील तेव्हा त्याच्यातून अर्धा हिस्सा मी तुला देईल आणि हे घरही भाड्याचे आहे. याचे भाडे मी भरत आहे. तुझा पती मला 1 रुपयाही देत नव्हता. तो सर्व पैसे तुझ्यावरच उडवत होता.
ती महिला माझ्याशी भांडू लागली. घरात येऊन माझे पूर्ण घर तपासू लागली. मला धडधड होऊ लागले आणि तिच्यावर मला रागही येत होता. ती महिला खूप उद्धट होती. जेव्हा तिला घरात काहीही मिळाले नाही तेव्हा ती घरातून निघून गेली आणि मला म्हणाली की मी तुझ्यावर पहारा ठेवणार आहे. जेव्हा तुला पैसे मिळतील तेव्हा मी ते पैसे घेण्यासाठी येईल. ती गेल्यानंतर माझी कामवाली बाई मला सांगू लागली की त्या महिलेला चांगल्या प्रकारे मी ओळखते. ती एक बिघडलेली महिला आहे. श्रीमंत माणसांना फसवणे आणि त्यांच्याकडून पैसे घेणे हा तिचा बिझनेस आहे. तिला भरपूर लोक ओळखतात. मी तिला म्हणाली की माझ्या आयुष्यात काहीही चांगले होऊ शकत नाही. आधी मला माझ्या पतीने त्रास दिला आणि तो गेल्यानंतर आता ही महिला. असेच दिवसाआड दिवस निघत गेले आणि मी विचार करत होती की माझ्या पतीने माझ्यासोबत असे का केले. मी तर त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती आणि मी दिसण्यातही चांगली होती, पण तरीही मी त्याच्या मनात भरली नव्हती. आता मला खूप टेन्शन येऊ लागले. मी अजूनही तरुण होती, पण मला दुसरे लग्न करायचे नव्हते. आता मला फक्त शांततेने माझे जीवन जगायचे होते. माझ्या पतीचे पैसे अजूनही मिळाले नव्हते आणि त्यांची दुसरी पत्नी मला फोन करून त्रास देत होती. आता माझे सर्व पैसे संपले होते. त्यामुळे मी कामवाल्या बाईलाही सांगितले की आजपासून तुम्ही कामावर येऊ नका, कारण तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. तेव्हा ती कामवाली बाई माझ्यासाठी तिच्या घरून जेवण घेऊन आली आणि मला म्हणाली की तुम्ही खूप चांगल्या आहात, पण मी तुम्हाला फक्त एवढेच देऊ शकते. तेव्हा मला खूप बरे वाटले. आपण जर कोणाला चांगली वागणूक दिली तर आपल्या वाईट प्रसंगातही ते आपल्याला मदत करतात. मी तिला म्हणाले की जर माझी परिस्थिती चांगली झाली तर मी तुला पुन्हा कामावर ठेवीन आणि तुझी मदत करीन. माझ्या पतीचे ऑफिसवालेही मला पैसे देत नव्हते. कदाचित त्यांना ते पैसे खायचे होते. एके दिवशी मला आठवले की माझा पती पुन्हा पुन्हा त्या खोलीकडे इशारा करत होता आणि कामवाली नसल्यामुळे मी त्या घराची साफसफाई करू लागली. सफाई करताना मी भिंतीवरील फोटो फ्रेम काढू लागले आणि त्यामागे पाहिले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. थोड्या वेळासाठी तर मला विश्वासच बसला नाही. त्या फ्रेमच्या मागे एक तिजोरी बनवली होती. जेव्हा मी ती तिजोरी उघडली तेव्हा त्यात भरपूर पैसे आणि दागिनेही होते. आता मला समजले होते की माझा पती पुन्हा पुन्हा इकडे इशारा का करत होता. मग मला कळाले की हा सर्व माझ्या पतीचा कमावलेला काळा पैसा आहे. मी तेथून सर्व रक्कम काढली आणि ती फ्रेम पुन्हा तिथे लावून दिली. दुसऱ्या दिवशी मी माझ्या कामवाल्या बाईला बोलावले आणि तिला म्हणाले की मला घराचं सामान पॅक करण्यात मदत कर. असेही हे घर भाड्याचे आहे. मी येथून जात आहे. मी विचार केला की थोडे पैसे माझ्या पतीच्या दुसऱ्या पत्नीला देऊ, पण कामवाली बाई मला म्हणाली की तो मुलगा तिचा नव्हता. ती तुमच्याशी खोटं बोलत होती. कदाचित तुमच्या पतीनेही तिच्यासोबत लग्न केले नसेल आणि ती तुमच्याशी खोटं बोलत असेल. मी एकदम शांत झाली होती. मी माझ्या कामवाल्या बाईला तिचा पगार दिला आणि वरून काही पैसेही दिले आणि माझ्या घरातील अर्धा सामानही तिला देऊन टाकला. तिला असे वाटले होते की मला माझ्या पतीचे पैसे मिळाले आहेत, पण ऑफिसच्या लोकांनी मला पैसे दिले नाही. मी अर्धा सामान घेऊन दुसऱ्या शहरात निघून गेली. दुसऱ्या शहरात जाऊन तिथे मी अनाथ मुलांसाठी शाळा उघडली आणि तेथे नोकरीही करू लागली, कारण मला त्या पैशांनी काहीतरी चांगले काम करायचे होते. आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येत असतात, पण आता मला कोणावरही विश्वास नव्हता, म्हणून मला दुसरे लग्नही करायचे नव्हते. आता मी स्वाभिमानाने जगत होती. तर मित्रांनो, मला आशा आहे की आजची कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.